एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 38 आपण चालू करतोय आज. काल आपण पाहिलं की जनक राजाने प्रश्न विचारला होता ना की परमात्मा नेमका म्हणजे काय, नारायण म्हणजे काय, तो कसा व्यापक आहे का ना. त्यांनी पिपलायन मुनींनी सांगितलं की नारायण कसा आहे, परमात्मा कसा आहे, ब्रह्म आहे, तोच नारायण आहे, तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे आणि जगताच्या रूपाने तोच नकला आहे. मग जगताच्या रूपाने कसा नकला ते आपण काल पाहिलं का ना. सुरुवातीला एकच होतं, त्याच्यापासून संकल्प तयार झाला, म्हणजे काय झालं, माया तयार झाली, तिलाच महत्त्व ब्रह्म म्हणलंय. महत्त्व ब्रह्म म्हणजे ते माया आहे, त्याचं ज्ञान होणं म्हणजे महत्त्व. तिला काय म्हणलं, महत्त्व म्हणजे माया. अशाच तरी माया तयार झाली आणि तिने हे काय केलं, हे आकार धारण केले. म्हणजे त्या परमात्म्या स्वरूपाने ह्या मायेच्या काय केलं, मायेचा संबंधाने काय केले, अनेक रूपाला आलं, तोच परमात्मा. म्हणजे आता हे जगत कोण झालं, सगळं परमात्माच झालं ना. परमात्मा सोडून तिथं दुसरं काय आहे का, काहीच नाही. तर हेच काल पिपलायन मुनींनी जनक राजाला सांगितलं. हा संवाद चालला पिपलायन मुनींचा आणि जनक राजाचा. हा दोघांचा संवाद चाललेला श्री नारद मुनी वसुदेवाला सांगतात आणि नारद मुनी वसुदेवाला असा हा संवाद सांगतात. हे शुकमुनी कोणाला सांगतात, राजा परिषदेला सांगतात. अशी चाललेलं ही भागवताची चर्चा. त्यातला आपण आज 38 नंबरचा श्लोक आपण पाहतोय. ना आत्मा जनानं न मरिष्यते, नैद्यासो नश्येते, सवन विद्वा व्यभिचारी नाही, सर्वत्र शुद्धधन पायू, पलब्धी मात्रम प्राणो, येथे इंद्रिय बलेनम विकल्पितम सतः. श्लोक क्रमांक 38. आत्मा जन्मला नाही. कसा आहे आत्मा, काय सांगते त्या श्लोकामध्ये, पिपलायन मुनी सांगते की आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मरण नाही, तो वाढत नाही, तो क्षयी होतो, म्हणजे तो कमी होत नाही. कारण का होत नाही, उत्पत्ती आणि विनाश होणाऱ्या देहाच्या त्या त्या कालांचा तो द्रष्टा आहे. जी उत्पत्ती आहे, देह जन्माला येतो, नाश पावतो, ह्या सगळ्याला द्रष्टा म्हणजे पाहणारा, ह्या सगळ्याला पाहणारा तो आहे. केवळ अनुभवरूप आहे. कसा आहे तो, अनुभवरूप, सर्व ठिकाणी सर्वदा व्यापणारा आहे. या बाबतीत तो प्राणाप्रमाणेच आहे. सत्य किंवा सत हे एकच इंद्रियांच्या बलाने म्हणजेच मर्यादेने नाना प्रकारे कल्पिलेले आहे. काय केलेलं आहे, सत्य किंवा सत हे एकच आहे आणि इंद्रियाच्या बलाने म्हणजे इंद्रियाचं सामर्थ्याने काय केलंय, त्या मर्यादेने नाना प्रकारच्या कल्पना केल्यात. कुणाच्या संबंधाने केल्यात, ते आत्मस्वरूपाच्या संबंधानेच केल्यात. नाना प्रकारच्या कल्पना केल्या आणि हे जगत रूपाने ते भासलंय ते कल्पनेमुळे. कारण कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा आणि त्याने पडे गोवानी नो हरी. म्हणजे काय झालं, ते हरीपासून आपली फसगत झाली. का, कल्पना केली ह्या जगताची, म्हणून ती त्याची फसगत झाली जीवाची. आणि हे अनेक जे रूपांचे नकलेलं आहे, ह्या नकलेल्या जगतालाच तो सत्य मानायला लागला. कशामुळे मानायला लागला तो सत्य, या मायेमुळे. म्हणजेच आकाशाच्या ठिकाणी नीलवर्ण व आकार वृत्तीने उत्पन्न होतात व नाश पावतात, पण त्यांचे ज्ञान अबाधित असते. कारण सत आणि ज्ञान एक रूपच आहे. कारण सत आणि ज्ञान काय, सत्यालाच ज्ञान म्हणायचं, ज्ञानाला सत्य म्हणायचं. ज्ञान म्हणजे काय, वेगळी गोष्टी का कुठली नाही. खरं श्रेष्ठ ज्ञान असणार म्हणजे ते कुठलंही सत्याचं ज्ञान होणं, ते सगळ्यात सत्य, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात अनमोल आहे. आणि सत्याचं ज्ञान म्हणजे काय, की एक परब्रह्म सोडून ह्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. हे ज्याला कळलंय, नुसतं कळलं म्हणजे शब्द कळले नाही बरं का, इथं काय कळलं पाहिजे ना, आपल्याला त्याच्यावर निश्चय झाला पाहिजे ना, त्याच्यावर आपली श्रद्धा बसली पाहिजे, विश्वास बसली पाहिजे. त्या कळल्यावर ज्यावेळेस बुद्धीचा निश्चय होऊन जाईल ना, त्यावेळेस ते कळलं म्हणायचं. आणि ज्यावेळेस असं कळलं त्यावेळेस तो काय झाला, त्याला सुख आणि दुःख समान होतील. त्याचं चित्त ठिकाणी काय राहील, समता राहील. त्याला सुखही होणार नाही आणि त्याला दुःखही होणार नाही. सुखाने हुरळून जाणार नाही, दुःखाने दुःखी होणार नाही. अशी त्याची स्थिती राहील त्या साधकाची. त्याला माऊलींनी सांगितले तो स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धीचा महात्मा असं म्हटलंय त्याला. ठीक आहे, आपण पाहूया आता. ब्रह्माशी नाही माता पिता, या लागी न घडे जन्मकथा, आत्मा एकदेशी होता तरी जन्मा येता जननीच्या ठरा. ब्रह्माला आई नाही, त्याला वडील नाहीत, त्यामुळे त्याला जन्म येण्याचा प्रश्नच नसतो. आहे का त्याला. मग तुम्ही म्हणता मग ब्रह्म असं होतं, मग ते तयार होण्याच्या आधी कुणापासून तयार झालं का नाही. ती कसं आहे, अनिर्वाच्य आहे, त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ती कसं आलं, कोडून आलं, काहीच बोलू शकत नाही. ती सुरुवातीपासून आहे, अगदी सुरुवातीपासून आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात ज्यावेळेस झाली ना, त्यावेळेस तेच होतं. मग असा असणारा आत्मा जर विशिष्ट जागेपुरता मर्यादित जर असता,
जर आपण कल्पना केली बाबा आत्मा काय आहे, एका जागेपुरता मर्यादित म्हणजे तेवढंच फक्त त्याला म्हणायचं आत्मा म्हणायचं, बाकीच्या गोष्टीला आत्मा नाही म्हणायचं, असं जर आपण म्हणलं असतं तर तो मायेच्या पुढची जन्माला आला असता का नाही. मग काय झालं असतं त्याने काय केलं असतं, मायेच्या पोटी गर्भधारणामध्ये त्यांनी आपल्या पिंडीत ठेवला असता आणि त्याच्या पोटी जन्माला आला असता. पण तसं आहे का? तसं नाही. मग मायेच्या पोटी मग मायेने जन्माला घातलं, कोणाला जन्माला घातलं? फक्त कल्पना वाढत गेली माया. काय केली? फक्त कल्पना वाढत गेली, प्रत्येकाचं भ्रम वाढत गेली माया. आणि त्या भ्रांतीमुळे आपल्याला असं वाटतंय जग तयार झालं, जग नष्ट झालं, जगच काय झालं, ह्या जगतामध्ये 3 लोक येते, सत्य लोक आहे का नाही, ब्रह्मलोक आहे, पृथ्वी लोक आहे, मृत्यू लोक आहे. हे असे आपले लोक समजायला लागले. आपल्याला कशामुळे समजायला लागलं? असं आपल्याला कल्पनेमुळे, भ्रांतीमुळे. आणि याच भ्रांतीपासून सद्गुरू आपल्याला बाजूला काढतात. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत होतले, आत्मस्वरूपी घातले हरून या. ह्याच भ्रांतीपासून आपल्याला काढतात का? अरे बाबा, ही सगळं जगत नसून ही सगळी माया आहे आणि ती मिथ्या आहे. ती कशी माया? मिथ्या म्हणजे कशी? ती कल्पना आहे. ती फक्त ती काय? फक्त कल्पना आहे. आणि म्हणून ती मिथ्या आहे, म्हणून तिला अनिर्वाच्य म्हणलंय. कारण ते एकदमच मिथ्या जर म्हणावा तर तिचं अस्तित्व दिसतंय, आणि सत्य मानावं ती टिकत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय म्हणलेलं आहे. पण ती शेवटी ती मिथ्याची, ती खरी नाही, पण ती तिच्यापासून तयार झालेली. म्हणून त्या आत्म्याला जन्म नाही आणि मरण नाही. मग असं असणार आत्मस्वरूप कोण आहे? आपण येते, आपलं स्वरूपच ते. हा आपला बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. म्हणून आत्मा वेगळा काही तेळोभरी ठावरिता नाही, या परे पूर्णत्व पाही जन्मते ठाई स्पर्शना. पण आत्मा सर्वव्यापी आहे. कसा आहे? आत्मा सर्व व्यापून उरलेला आहे, सगळं व्यापून. जेवढं काही आपल्याला वागते ना, सगळा तोच झालेला आहे. आत्माच सगळ्याच रूपाने झाला नाटलेला आहे. तुमचे माया, तुमची प्रकृती, आपण तिला महत्त्व म्हणतो, प्रकृती म्हणतो का नाही, परत ही 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण, तुमचे पंचमहाभूते, हे सगळं कोण? आत्माच झालाय. आपण काल उदाहरणं पाहिले, दृष्टांत पाहिले आपण काल. काय पाहिले? सोन्याचे सगळं, पण अनेक अलंकार तयार झालेत. तसं आत्माचे पण अनेक काय तयार झाले, ते अनेक भूते तयार झाले त्याच्यापासून. हे जगत रूपाने नटलंय तो. पण अधिष्ठान काय? सोन्याचे. अधिष्ठान कापूसचे, पण त्या कापसापासून काय झाले, आणि तंतू होऊन काय झाले, सगळे अनेक प्रकारचे वस्त्र तयार झालेत. त्याला आपण साडी म्हणतो, त्याला आपण ड्रेस म्हणतो का नाही, त्यालाच आपण शर्ट म्हणतो, त्याला पॅन्ट म्हणतो, त्याला धोतर म्हणतो. अशा अनेक प्रकारचे. एकच धागा नाना परी कपडे, चोळे आणि लुगडे रे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माते नाना परी मिट्टी, सुगडे आणि रांझण आणि सुगडे रे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सगळं एकच आहे. ही सांगते जाणार मुक्ताबाई आपल्याला. एकच सोनं, नाना परे बाळे आणि बुगडी रे. म्हणजे काय? एकच असतं सोनं आहे, त्याच्यापासून अनेक अलंकार तयार झालेत. हे साधू संतांनी तेच उदाहरण आपल्याला दिलेत. शास्त्रामध्ये तेच सांगितलंय, सद्गुरू तेच सांगतात. सतत आपल्याला तेच ऐकावं लागतं, तरी आपला विश्वास बसत नाही, आपले निश्चय राहत नाही, टिकत नाही. आपला निश्चित काय होत नाही, निश्चित टिकत नाही. आणि म्हणून ते सारखं जिरवायचंय आपल्याला. का? कारण असं आहे, आपलं जे मन आहे ना, अंतःकरण आहे ना, जे चित्त आहे ना, त्या चित्ताला तुम्ही अनेक जन्मापासून त्याच्यावर संस्कार झालेले विषयांचे. या चित्तामध्ये अनेक जन्मापासून त्याला विषयांचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे ती घाई सोडत नाही बघा विषयांना. त्याला ते विषय सत्य वाटतात. म्हणून काय, सतत श्रवण करायचं असतं, सतत ऐकायचं असतं. मग हळूहळू ते काय करतं, ते मानायला लागत. कारण बघा, आपण पण व्यवहारामध्ये जर पाहिलं तर बरीचशी गोष्टी, एखाद्याबद्दल आपल्याला दुसरा माणूस चांगला आहे. उदाहरणार्थ, नवीन लग्न होऊन आली ताई घरात, मुलाला तुम्ही सून करून आणली. मग ती काय करणार? आता आयुष्यभर आई बापा म्हणजे लहानाचं मोठं केलेलं असतं आई बापानी. पण काय होतं, हळूहळू बायको काय करते, त्याला सांगायला लागते. पण असणारा आई बापावरती विश्वास हळूहळू काय होतो, त्याचा कमी होत जातो. का कमी होतो? सतत काय केलं, बिंबवलं गेलं त्याच्या चित्तावरती, मनावरती. हे असे करते, ते तसे करते, हे असे करते, ते तसे करते. तसं सद्गुरू, हे शास्त्र, साधू संतांनी काय केलंय, ह्या साधकांना सतत मनावर बिंबवलं. त्याच्या काय बिंबवलंय? अरे बाबा, हे जगत मिथ्या आहे, हे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, परमात्मा सत्य आहे, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. हे सतत त्याला काय करायचं, ते गिरवायचंय. तर त्याचा निश्चय होईल, अन्यथा त्याचा निश्चय होणार नाही. का? आणि ज्याचा होतो त्यांचं सौभाग्यवान, म्हणजे काय भाग्यवान असतो तो. का? मागल्या जन्माचा त्याचा ठेवा असतो तेवढा पुण्याचा, तेवढा तो घेऊन आलेला असतो. म्हणून त्याला सहज होतं. काना वाचण्याची बेटी, सरसापै किरीटी, आणि वस्तूच
कोण उठे कोणी ऐकू. तू भाग्यवान असतो, पण ते कवचित असतो एखादा. पण आपल्यासारख्याला काय करावं लागेल, आपल्याला सतत सतत श्रवण करावं लागेल. काय करावं लागेल सतत, की हा सगळा परमात्माचा आहे, हा सगळा ईश्वरच आहे, ब्रह्मच आहे, आत्माच आहे, ते सोडून दुसरं काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही म्हणता देह, देह त्याच रूप आहे. कारण क्रम आहे बघा, क्रम. सुरुवातीला काय करावं लागतं, त्या साधकाला देह वेगळा करावा लागतो, ईश्वर वेगळा करावा लागतो, परमात्मा वेगळा करावा लागतो, गुरु वेगळा करावा लागतो. मग एक 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 त्याचं बाद करत चालावं लागतं त्याला लय चिंतन म्हणलंय त्याला. मग असा असताना सर्वव्यापी आत्मा सतत आहे, तो काय, तो सतत आहे. त्यामुळे आत्मा नाही आणि जन्मला येणार अशा घटना त्या ठिकाणी घडतच नाही. कारण आत्मा सोडून दुसरं काहीच नाही. मग कोण जलावणार आहे, कोण मारणार आहे? मला सांगा बरं, समुद्रावरती पाण्याच्या लाटा तयार होतात, मग सांगा बरं कोणती लाट मोडती कोणती लाट तयार होती? आपला पाण्याचा तो भ्रम आहे का लाट तयार होती आणि मोडती? फक्त तिला वाऱ्याचं निमित्त आहे. पण वास्तविक पाहता सगळं काय, ती लाट नसून ती काय पाणीच आहे. पाण्यावरच पाणी खेळत आहे ती. फक्त त्याला निमित्त काय झालंय, वारा झालाय. तसं ह्या जगतावरती, ह्या ब्रह्मावरती, हे जे ब्रह्मरूप आहे, हा ब्रह्मरूप समुद्र आहे. आणि ह्या समुद्रावरती काय झालं, त्याचे तरंग, मायेच्या निमित्ताने तरंग उठतात फक्त. वास्तविक पाहता ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही. येतंय का लक्षात? हा, नाही समजलं तर विचारा परत. जन्मापूर्वी बाळाचे नास्तिक्य, जन्मापाठी मानिती अस्तिक्य, हे आस्ती नास्तीची भाक आत्मेशी का सेना. जन्मापूर्वी बालाचे अस्तित्व नसते. मला सांगा बरं, जन्माला लग्न झाले आता दोघांचं नवरा बाई, आणि लग्न झाल्यावर मला सांगा बरं, मग लगेच त्यांना बाळ आहे का? बाळाचं अस्तित्व काय आहे का? नाही. पण त्याचं अस्तित्व कधी येतं, तो जन्माला आल्यानंतर. पण नव्हता आणि आहे, आणि वर्णन आत्म्याचे करता येत नाही. तसंच आत्मा नव्हता अनाथ आहे असं वर्णन त्याचं करता येत नाही. जसं बाळाचं वर्णन करता येत नाही ना, अजून जन्मालाच आला नाही, मग करता येईल का? तो असा दिसतोय, तो तसा दिसतोय, करावर त्याचं वर्णन सांगितलं आई बापाला, करावर वर्णन त्याचं, त्या बाळाचं करता येईल का? त्याला वर्णन नाही करता येत. तसं आत्म्याचं वर्णन करू शकत नाही. आता आहे पूर्वी नाही, ऐशे अस्तिक्य आत्म्याचे ठाई, कदा काळी न रेगे काही, तो नित्य पाही निरंतर. आत्मा आता आहे, पूर्वी नव्हता, असे त्याचे वर्णन करता येऊ शकत नाही. कारण ते नित्य आहे, ते अखंड आहे, ते सतत आहे, ते कधी जात नाही आणि कधी येत नाही. म्हणून त्याचं ते येणं जाणं त्याला नाही, म्हणून त्याचं वर्णन होऊ शकत नाही. का वर्णन होऊ शकत नाही, आपण काल पाहिले ते. आता देही जन्मल्या बाळकाशी, वाडे दिवशे दिवस दिवशी, ते बाळ जन्म नाही आत्म्याशी, या लागे वृद्धत्व त्याशी घडेना. जसं बालक देहरूपाने जन्माला आला की तू काय होतो, हळूहळू हळूहळू त्याची वाढ होत चालते, लहानाचा मोठा होत चालतो, तारुण्य येतं. काय तारुण म्हणजे आधी कुमार होतो, मग तारुण्य येतं, आणि मग हळूहळू तू वृद्धपण म्हणजे त्याला म्हातारपण यायला लागतं. तसं आत्माचं जन्मालाच येत नाही तर त्याला कुमारण, तारुण्य, वृद्धपण आणि मृत्यू त्याला आहे का? काहीच नाही त्याला तसं. म्हणून त्याची दिवसेंदिवस वाढ होत असते त्या बाळाची. तसं आत्म्याला बाल जन्म नाही, म्हणून तो वाढत नाही, आणि जन्माला येत नाही म्हणून नष्ट व्हायचा प्रश्न येतच नाही. ज्याशी वृद्धी नाही तत्वता, त्याशी नये विपरिणमता, बाल्य तारुण वृद्धावस्था, आत्म्याशी सर्वथा असेना. जे वाढत नाही त्याच्या रासही संभवत नाही. जे खरं असतं ना, खरं ते कधी जात नाही बरं का, कधी जातं नाही, कधी येतही नाही. आणि जे सत्य नसतं ना त्याच्यामध्ये बदल होत असतो. जे सत्य आहे ना ते कधी जात येत नाही, आणि जे सत्य नसतं ना त्याच्यामध्ये बदल होत असतो. मग बदल कशात होतो? भ्रमामध्ये. आपल्या जे ठिकाणी आपली भ्रांती, आपल्या बुद्धीमध्ये कल्पना तयार झाली, आणि त्या कल्पनेमध्ये बदल होतो फक्त. चित्ताच्या रूपाने मन काय करतं, फक्त कल्पना बदलीत चालतं. वास्तविक सत्य जो परमात्मा आहे ना त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. त्यामुळे त्याचं जन्माला येणं मरण संभवत नाही. त्यामुळे आत्म्याला बाल्य, तारुण, म्हातारपण अशा अवस्था कधी येत नाहीत. जो मी बाळत्वे होतो धाकुटा, तोचे मी तारण्य झालो मोठा, तो मी वृद्ध झालो कटकटा, ऐसा त्रिकाळ दृष्टा परमात्मा. मी लहान होतो, आता बालावस्थेमध्ये आलो, आता तारुण्यामध्ये मी मोठा झालो, आणि आता म्हातारा झालो. अशी तिन्ही अवस्था पाहणारा कोण पाहतो? तो ह्या तिन्ही अवस्थेला साक्षी आत्मा आहे. हे जे तिन्ही अवस्था आहेत ना, तिन्ही अवस्थेला साक्षी कोण आहे? आत्मा आहे. म्हणून का साक्षी येतो? कारण त्याला त्या गोष्टी नाहीत. सांगा बरं, किती आतापर्यंत पिढी गेली? योगी 28 काय
28 युगे गेले सगळे, अजून विठ्ठल तसंच उभा आहे तिथं. किती पिढ्या गेल्या, किती आले, अजून किती येते आणि किती जाते. मग त्याच्यामध्ये काय बदल झाला का? पण पिढ्या मात्र किती भक्त गेले त्याच्या आतापर्यंत होऊन. किती त्याला भक्त व्याख्याला गेले, जे भक्त नव्हते ते हे त्याला व्याख्याला गेले का नाही. तसंच येते. म्हणून द्रष्टा साक्षी जो अवस्थित, तो कदा नव्हे अवस्थाभूत, देही असोनी असता रहित, जाणतो निश्चित परमात्मा. जो द्रष्टा असतो म्हणजे कोण? पाहणारा. द्रष्टा म्हणजे कोण? पाहणारा. साक्षी असतो, आणि म्हणजे साक्षी म्हणजे कोण? त्याच्या समोर घडलेला असतो, म्हणजे त्याला साक्षी येतो. नेहमी अवस्थांच्या पलीकडे असतो. हा कसा आहे? नेहमी अवस्थांच्या पलीकडे असतो. जन्म आणि मृत्यू या अवस्थांच्या पलीकडे येतो, कारण मुळात मायेपासून तो वेगळा आहे. माया त्याच्यामध्ये खेळती. माया ही शक्ती, आपण कालच पाहिलं, माया काय? एक ही त्याची शक्ती आहे, आणि ती शक्ती त्याच्यामध्ये खेळत येते, आणि तो तिला व्यापून आहे. त्यामुळे तो फक्त द्रष्टा आहे. तो कोण आहे? फक्त द्रष्टा आहे. त्याला साक्षी आहे फक्त तो, आणि त्याच्या पलीकडे हा आहे. म्हणून तो केव्हाही अवस्थांच्या मर्यादेत अडकत नाही. म्हणून तुमचे जन्म असन, मृत्यू असन, लहान होणं, मोठं होणं, ह्या अवस्थेमध्ये तो कधी अडकत नाही. अर्थात देहात असतो नाही तो परमात्मा निश्चितपणे अवस्था रहित असतो. म्हणजे जरी आपण म्हणलं ना तो देहामध्ये आहे, पण कसं आहे? देहाच्या अवस्थेच्या पलीकडचा आहे तो. तुम्ही उदाहरण बघा ना, म्हणजे येते का लक्षात तुमच्या? समुद्रावरती लाट्या तयार होत्यात. मला सांगा बरं, लाटा म्हणजेच काय? ती पाणी का नाही? मग जर ती पाणी आहे तर मग ती पाण्यावरच पाणी खेळतंय, मग त्याच्यामध्ये येणं जाणं काय बरं? पण जर पाणी म्हणून पाहिलं तर मग कुणाला काय वाटणार नाही. पण जर लाट म्हणून पाहिलं तर बघा ना, किती मोठी होती, बघा ना बिचारी किती बारीक झाली, मेली, संपून गेली, आता संपून गेली, आता परत दुसरी आली, असं म्हणतो का नाही? पण जर एखादा म्हणला नाही, ती पाणीची, सगळं पाणीच पाण्यावर खेळतं म्हणलं, कशाला कोण काय, कुणाला काय वाटेल का त्याचं दुःख? मग तसंच होतंय ना. आपण काय म्हणतोय? जन्माला आला आणि मेला, जन्माला आला आणि मेला. जन्माला आलेच आपण सुख मानतो, आणि मेलेच आपण दुःख करतो. पण आपण असं म्हणतो का जे खरं आहे ते आपण जात नाही, येत नाही, असं मानतो का आपण कधी? आपण मानतच नाही. म्हणजे आपण कशाला पाहतो? वरच्या रूपाला पाहतो, उपाधीला आपण पाहतो, आणि उपाधीलाच आले आणि गेलो म्हणतो. म्हणून आपल्याला दुःख होतं, म्हणून आपल्याला सुख होतं. पण ज्याला त्याचं मूळचं ज्ञान समजतं, ज्याला मूळ कळतं, त्याला सुख आणि दुःख होत नाही. का होत नाही? कारण त्याला माहिती येतही नाही, जातही नाही जे आपलं स्वरूप आहे ते. आणि जे आहे दिसतंय ना, हे सगळं हे पंचमहाभूताचा गोळा आहे. ती जड आहे, जड. आणि भ्रांती म्हणजे कसं? तो कल्पनेला आहे, कल्पनेने केलेला तयार येतो, ते खरं नाही. कल्पना म्हणजे माया. निरवस्थात्मा विकारी पूर्ण, त्याशी कदा नये शिनपण, ज्याशी जन्मची नाही जाण, त्याशी मरणाशी ना. अहो, अवस्था शून्य आत्मा कसा आहे? पूर्ण आहे. अवस्था शून्य म्हणजे त्याला कुठलीच अवस्था नाही. त्या आत्म्याला कोणतीच अवस्था नाही. तो असं निर्शून्य, अवस्था शून्य आहे. म्हणून तो निर्विकार आहे, म्हणून त्याला निर्विकार म्हटलंय. म्हणून काय म्हणलं त्याला? निर्विकार. निर्विकार म्हणजे आकार रहित, त्याला कुठलाच आकार नाही. याचा अर्थ असा की तो कधी क्षीण होत नाही, त्याला जे कधी जन्म नाही, आणि त्याला मरण कुठलं असणार सांगा बरं? निर्विकार आहे म्हणजे असं नाही कधी कधी आकाराला येत नाही, तो कधी जन्माला येत नाही, कधी क्षीण म्हणजे दुबळा होत नाही, किंवा त्याला कधी जन्मच नाही, आणि जन्मच नाही म्हणजे त्याला मरण येणार आहे का? नाही येणार. असं असणार ते आत्मस्वरूप आहे. कसं आहे? अशा पद्धतीचं स्वरूप आहे ते आत्मस्वरूप, आणि ते म्हणजे आपण आहोत. मग सांगा बरं, आपण मरणार आहोत का? बरं ठीक आहे, आता उपाधी का व्हायला, उपाधी जाते येते, हे कोणाच्या आपल्या सत्तेने जाते येते का? हे उपाधीच्या देहाच्या. समज आता मी जन्माला आलो, आता मी जन्माला आलो मानल्यावर मग मला वाटतं का मला जोपर्यंत वाटतं ना तोपर्यंत मी राहायचं, असं होईल का? मला वाटतं मरावाच नाही, मी मरणारच नाही, असं होतं का? नाही. ही सगळं उपाधी प्रारब्धाच्या अधीन आहे सगळी. हे तुमचं आमचं इथं काही चालत नाही. इथं आपली काही सत्ता नाही. आपण म्हणतोय माझं हे, माझं हे, मी असं करू, मी तसं करतो, काहीच आपली सत्ता नाही इथं. आपली म्हणजे उपाधीने पाहिलं तर बरं का. पण आत्मस्वरूपाने जर पाहिलं ना तर सगळे आपली सत्तेशिवाय काही होतच नाही. आणि आपली सत्ता म्हणजे काय? तर आपण सोडून दुसरं कोणी नाहीच इथं. लक्षात येत आहे का? सगळं कोण आहे? मग आकार जर दिसला तर ते सुद्धा कोणी? सगळं परमात्माचे, सोडून दुसरं काही नाहीच आहे. जो अविकारी निर्वस्त पूर्ण, ज्याशी नाही जन्म मरण, ऐसा तो आत्मा म्हणशील कोण, तरी जाण सर्वज्ञ ज्ञान स्वरूप. पण निर्विकार असणारा, अवस्थारहित असणारा, जन्म मरणरहित असणारा असा नकारात्मक वर्णन जे आत्म्याचे तुम्ही केले. काय केलंय? वर्णन केलंय. कसं? तो निर्विकार आहे म्हणजे आकार रहित आहे, अवस्था रहित आहे, जन्म मरण रहित आहे, त्याला आत्म्याचं. आणि नकारात्मक आहे, नकारात्मक म्हणजे असं नकारात्मक तुम्ही वर्णन केलं म्हणजे काय?
की ते जणू काही नाहीचे काय त्याचं. असं तुम्ही जे वर्णन केलंय त्याचे सकारात्मक वर्णन काय, असा जर तू प्रश्न विचारशील, म्हणजे आता पिप्पलायन ऋषी मुनी काय करतात, प्रश्न करतात, तेच त्यांनी प्रश्न तयार केला काय, असा तुला जर प्रश्न पडला हा की नेमकं मग हे नकारात्मक झालं, मग सकारात्मक म्हणजे काय, सकारात्मक त्याचं वर्णन कसं असेल, असा जर तुम्हाला प्रश्न विचारशील तर असे जाण की सर्वज्ञ व ज्ञान स्वरूप आहे. ते कसं आहे, सर्वज्ञ आणि ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे पिप्पलायन मुनी काय म्हणतात की तुला असंच समजेल की बाबा ते हे नाही ते नाही, म्हणजे नेमकं ते आहे काय, त्याला आहे म्हणून कशावर समजायचं मग. बरोबर काय सांगितलंय, तो कसं आहे, निर्विकारी म्हणजे आकर नाही, ते अवस्था नाही, त्याला कुठली अवस्था नाही, तो जन्म आणि मरतोय नाही, सगळं नकारात्मक वर्णन झालं का त्याचं. मग जर सगळं असं असेल तर मग तो आहे हे कशावर सिद्ध होईल, असा प्रश्न जर तुला पडला तर तुम्ही काय सांगतात ते काहीच नाही म्हणून, मग ते आणि बरं त्याच्याशिवाय तर काही चालत नाही, म्हणजे ते आहे नक्की आहे. मग जर ते आहे तर मग ते नेमकं असं काय आहे की त्याच्यावरती आपल्याला समजेल की ते आहे म्हणून, का नाही. म्हणजे नेमकं सकारात्मक त्याचं वर्णन काय, असा जर तुला प्रश्न पडला तर ते काय सर्वज्ञ असणार. ते कसं सर्वज्ञ, सगळ्याला जाणणार असं ज्ञान स्वरूप आहे, तो म्हणजे आत्मा. तो सर्वज्ञ आहे, सगळा जाणता येतो, तो सगळा आहे. सर्वज्ञ म्हणजे तोच सर्व आहे, सगळं तोच आहे. आणि जे आहे असं जे ज्ञान आहे ते कसं ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे तो ज्ञान स्वरूप म्हणजे ते सत्य आहे, चित्त आहे, म्हणजे कसं सत्य आहे, आनंद स्वरूप आहे, चित्त स्वरूप आहे, असं असणारच तो आत्मा आहे. हे सकारात्मक आहे फक्त त्याचं, बाकी सगळं नकारात्मक आहे. तो कसा आहे, तोच सर्व आहे, सर्वज्ञ तोच आहे, म्हणजे सर्वज्ञ म्हणजे सगळा तोच आहे. येते का लक्षात, का गोंधळ होतोय. विषय एकच काय पण लय महत्वाचा आहे आता, याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. कारण बुद्धीचा निषेध जर करायचा असेल तर आपल्याला हेच सतत सतत ऐकावं लागेल. गोष्टी ऐकून आपलं होतील का, कथा ऐकून आपलं होईल का निश्चय, आणि जोपर्यंत निश्चय होत नाही ना. ज्ञानेश्वरीत बघा, मग अशी सांगा, आम्ही आता ऐकलं 14 अध्यायमध्ये 121 नंबर ओळीपासून पुढे तिथं सांगितलंय, त्याला शब्दांनी जरी कीर्तन केले, त्यांनी प्रवचन केले, त्याला सद्गुरूंनी उपदेश दिला, त्याला अवस्था जरी झाल्या ना, आठ प्रकारचे त्याला भाव जरी झाले ना, तरी त्याला ज्ञान होईल म्हणून सांगता येत नाही. ते श्लोक सगळं अलीकडेच आहे म्हणले. हा म्हणून बरं, मग 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 जर सगळं अलीकडे आहे तर मग त्याच्यापर्यंत जाणं म्हणजे काय, तर त्याच्यापर्यंत जाणं म्हणजे हेच आहे की त्याचा बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. मग त्या अवस्था होत्यात म्हणजे काही चुकीचं आहेत का, नाही ना, ती बरोबर आहे, तिथपर्यंत ते सगळे बरोबर. पण त्याच्याही पुढे गेलं पाहिजे आपण, आणि त्याच्या पुढे जाणं म्हणजे काय की त्याच्या बुद्धीचा विचार निश्चित असा पाहिजे की परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, तर शत्रू नाही, तर मित्र नाही, तर तू नाही, तर मी नाही, इथं कुणी कमी नाही, कुणी जास्त नाही, कोणी हुशार नाही, कुणी अज्ञानी नाही, सगळं कोणी समय सगळं सारखा येतो. असा असणारा आत्मा, त्याला सर्वज्ञ म्हणलंय आणि त्याला ज्ञान स्वरूप म्हणलंय. सर्वज्ञ म्हणजे तो सगळा तोच आहे, आणि हे जे ज्ञान असतं ना, म्हणजे सत्य ज्ञान स्वरूप म्हणजे काय, तो सत्य आहे म्हणून त्याला ज्ञान स्वरूप म्हणलंय. मनशी ज्ञान ही क्षणिक असे, घटण्याने पटण्याने निरसे, तेथे इंद्रियार्थ वृत्तीचे नाशे, ज्ञान जैसे तैसे अविनाशी. यावर तू असे म्हणशील की आपण जेव्हा मातीचा घट पाहतो, तुला शंका येईल म्हणले, तू काय म्हणशील, आपण ज्यावेळेस मातीचा घट पाहतो म्हणजे काय, मडकं पाहतो आपण गाडी मातीपासून बनवलेलं, तेव्हा घटत्वाचे ज्ञान आपल्याला होते, तेव्हा काय समजतं आपल्याला, बाबा ही मातीपासून बनवलेलं मडकं आहे असं आपल्याला समजतं. पण त्या ज्ञानाची वेळी पट म्हणजे वस्त्र, बरं का, पण आपल्याला असं होतं. पण त्याच ज्ञानाची वेळी पट म्हणजे काय, वस्त्र म्हणजे कापड, पट म्हणजे काय, कापड, आणि त्याचं ज्ञान संभवत नाही, किंवा आपल्या दृष्टीपुढे तंतू म्हणून काही दिसत नाही. थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय, आपण मातीपासून गाडगे तयार केले, काय केलं, मातीपासून गाडगे तयार केले, आपल्याला ते गाडगे रूपाने दिसतं. पुढे तंतूपासून कापड तयार केलं, आपल्याला ते कापड रूपाने दिसतं. पण ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसते त्यावेळेस आपण मातीला विसरून गेलेला असतो. आपण ज्यावेळेस कापड पाहतो त्यावेळेस आपण ते तंतूला म्हणजे कापसाला विसरून गेलेला असतो, म्हणजे अधिष्ठानाला आपण विसरून जातोय. ज्यावेळेस आपण सोन्याचे अलंकार पाहतो त्यावेळेस आपण सोन्याला विसरून गेलेला असतो, का नाही. म्हणून आपल्याला ते सोनं दिसत नाही, तंतू दिसत नाही, आपल्याला माती दिसत नाही, आपल्याला दिसतो काय, फक्त आकार दिसतो, का नाही. काय दिसतो आपल्याला, आकार दिसतो. म्हणजे ज्ञानाचा भाव आणि अभाव असतो. म्हणजे काय दिसतो आपल्याला, फक्त आकार दिसतो. म्हणजे काय, त्या ठिकाणी काय झाला, ज्ञानाचा काय झाला, आपल्याला भाव झाला, ज्ञानाचा भाव झाला आणि अभाव झाला. भाव कशाचा आहे, ज्ञान आहे आपल्याला, पण कोणतं ज्ञान आहे, आकाराचं ज्ञान आहे. आणि अभाव कशाचा आहे, ज्ञानाचा अभाव आहे. म्हणजे काय, जे सत्य आहे ना त्याचा अभाव आहे, आणि त्याच्यावर जे रूपाला आलंय ना, आकाराला आलंय ना, त्याचा आपल्याला ज्ञान आहे. म्हणजे मग खरं ज्ञान झालं का आपल्याला, नाही झालं. लक्षात येतंय का परत सांगू, हा येतंय ना. म्हणून आत्मा ज्ञानरूप जर असेल तर तो नाही अशी अवस्था असणारच. वरवर पाहता ही शंका बरोबर वाटते, पण असे नाही, का नाही.
जर आत्मा म्हणून आत्मा काय जर ज्ञानरूप आहे, आत्मा कसा ज्ञानरूप आहे असा, बरं तो जर तो नाही अशी जर अवस्था असणारच म्हणजे ज्ञानरूप असेल तर तो नाही अशी अवस्था होईल. आत्मा म्हणले ज्ञानरूप आहे म्हणले, पण दिसतोय का? दिसत नाही. म्हणजे काय झालं की दिसतं काय आपल्याला? जगत दिसतंय. काय दिसतंय आपल्याला? जगत दिसतंय. मग जगत दिसतंय म्हणल्यावर ब्रह्माचं ज्ञान आहे का? नाही. दिसतं काय आपल्याला? कापड दिसतंय. तंतूचं ज्ञान आहे का आपल्याला? नाही. मग त्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे ना. मग अशी अवस्था होत झाल्यावर मग जर वरवर पाहिलं तर शंकर बरोबर वागते. म्हणजे बरोबर वरवर जर पाहिलं तर म्हणजे कुठे कुठे कापूस येतं? म्हणजे कापड दिसतंय मला ती. कुठे म्हणले सगळं सोनं ते सोनं तवा ते सगळं अलंकाराचे म्हणले ही जुबे येतं, ह्या बांगड्या येतात का नाही? म्हणजे कुठे माती तवा ही सगळी काय येतं? गाडगे येतं, माठ येतं, रांजण येतं. माती कुठे तवा? म्हणजे त्याला त्याचं ज्ञान होतंय का आपल्याला? नाही. पण वरचं आकाराचं मात्र ज्ञान आहे. वरवर जर पाहिलं तर ते बरोबर वागतं. पण जर खरे असे आहे की ज्ञानाचा निराश होतच नाही, कारण ज्ञान कधी जाखत नाही. ज्ञानाचा निराश आहे का? मग मला सांगा बरं, मग आता ती गाडगं तयार कशाने झालं किंवा रांजण कशापासून तयार झाला? त्याचा जर बारीक विचार केला, त्याचा जर मागे जो आपण खोल गेलो तर मग लक्षात येईल, मुळापर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ते मातीपासून रांजण तयार झाला. म्हणजे त्याचं मातीचं ज्ञान होईल का नाही आपल्याला? का नाही? मग इंद्रियाच्या विषयाकडे आवडलेली वृत्ती असते, तिचा नाश होतो. ज्ञान जसे तसे अविनाशी असते. पण काय होत असतं माहितीये का? आपली जी इंद्रिय येतं, इंद्रियाला आवड कशाची? विषयांची. कशाची आवड? इंद्रियांना विषयांची आवड आहे, म्हणून ते विषय रूपाने त्या वस्तूला पाहत असतात. विषय भोगाच्या रूपाने त्या वस्तूला पाहत असते, म्हणून ती वस्तू विषय भोगाच्या रूपाने पाहिल्यामुळं ती काय करतात? फक्त आकाराला पाहते, अधिष्ठानाला पाहत नाही. कोण? तुमची चित्त वृत्ती काय करत नाही? तुमची अधिष्ठानाला पाहत नाही, फक्त आकाराला पाहते. त्यामुळे ज्ञान जसे तसे अविनाशी जरी असलेले आहे, पण ती ज्ञान दिसत नाही आपल्याला. काय दिसतं आपल्याला? वरची वस्तू दिसते. पण ज्ञान त्याच्यामधलं मला सांगा, त्याच्यातलं तुमचं जे हे काय अधिष्ठान कुठे बाद झालं का? ते आहे तसंच आहे. येतंय लक्षात? ते जे अर्थीचा पूर्ण दृष्टांत, जेवे प्राणू देहाते वाढवित, तो देहाची होय अवस्था भूत, प्राण निरवस्था जैसा तैसा. मग याविषयीच मी एक दृष्टांत सांगतो म्हणले बघा. याविषयी म्हणजे अजून तुला चांगलं समजेल म्हणले, त्याचे आणखी एक दृष्टांत सांगतो म्हणले. प्राण देहामध्ये असतो, त्याच्या आधारे सर्व क्रिया चालतात का नाही? प्राण म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो ना, हे जे पंचप्राण येतं त्यातला हा जे असणारा प्राण आहे मेन आपला, आपण जे घेतो तो असणारा प्राण देहात जातो आणि येतो, आणि त्याच्या सत्तेमुळे सगळ्या देहाच्या क्रिया चालतात. पण देह हा बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा ज्या अवस्था बदलतो, मात्र प्राण मात्र बदलत नाही. प्राण बदलतो का? लहान बाळ जन्माला आलं की त्याचं लगेच म्हणजे आईच्या गर्भामध्ये असतानाच त्याचं लगेच ऑक्सिजन त्याला चालू होतं. म्हणजे काय? प्राण घेत ती. कारण आईने प्राण घेतला की तो प्राण त्याला मिळत असतो. जन्माला आला, आईच्या गर्भातून बाहेर आलं की त्याचं लगेच प्राण चालू होतो का नाही तो प्राण चालू? मग त्यावेळेस मग आईच्या गर्भात असताना तोच प्राण आहे, जन्माला आल्यावर तोच प्राण आहे, आणि पुढे जसा जसा तो मोठा होत चालेल तो आपण कोणता आहे? तोच प्राण आहे. पण त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेले. त्याच्या उपाधीमध्ये काय? त्याच्या शरीरामध्ये काय बोला, आधी लहान होता, बाळ होतं, मग कुमार अवस्थेमध्ये आला, मग तारुण्य अवस्थेमध्ये आला, त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेला. पण प्राणामध्ये बदल झाला का? नाही. अगदी तसंच म्हणले, ते कसं आहे? प्राण कसा आहे? हा विकारी आहे, त्याच्यामध्ये कधी बदल झालेला नाही. अगदी तसंच म्हणले, प्राण देहा ते चाळिता, त्या शेन बाधी देहावस्था, आत्मा प्राणा ते चेतविता, ती अशी देहावस्था शेना. मग प्राण देहाकडून सर्व क्रिया करवतो. प्राण काय करतो? देहाकडून सगळ्या क्रिया करतो, कारण प्राणामुळे सगळ्या क्रिया होतात ना. पण देहाची अवस्था प्राणाला बाध करू शकत नाही. असं आहे का? देहाची अवस्था प्राणाला बाध करेल का? नाही म्हणले. काय झालं म्हणले? त्याचं ऍक्सिडेंट झाला म्हणले, त्याला मार लागला म्हणजे आता जो प्राण चालू आहे, जातो येतोय, त्याला मार लागला का? नाही. म्हणजे देहाच्या ज्या अवस्था आहे, देहाच्या अवस्थेमध्ये देहामध्ये जे बदल होत चालते, त्या बदलामुळे प्राणाला काही विकार होतो का? असं होत गेला तर प्राण वाढत गेला, आता लहान आहे म्हणून प्राण लहान आहे, असं होतं का? असं होत नाही. प्राण जसा आहे तसाच आहे, लहान असताना पण तेवढाच आहे, बालावस्थेमध्ये गेला तरी तसाच आहे, कुमारावस्थेमध्ये गेला तरी तसाच आहे प्राण, आणि तारुण्य अवस्थेमध्ये पण प्राण तसाच आहे. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, फक्त बदल होतो तो देहामध्ये, म्हणून तो प्राणाला काही बात करू शकत नाही देह. आणि तसाच आत्मा प्राणाला सामर्थ्य देणार आहे. पण त्या प्राणाला सामर्थ्य देणार कोण आहे? आत्मा आहे. तेव्हा देहाची अवस्था त्याला कशा असणार सांगा बरं? म्हणून त्या आत्म्याला देहाची अवस्था होऊ शकत नाही. मग जर प्राणाला सामर्थ्य करणार जो आत्मा आहे, त्या प्राणामध्ये जर काही बदल होत नाही, तर आत्म्यामध्ये काय बदल होईल? होणारच नाही. येते का लक्षात? विषय थोडा किचकट आहे.
म्हणून येण्याचे प्राण द्रष्टांते साधुनी घ्यावे परब्रह्माते देह इंद्रिया वेगळे आत्माते. पुढील श्लोकार्थ प्रबोधी. म्हणजे या प्राणाच्या उदाहरणावरून परब्रह्म निर्विकार कसे असते हे समजून घ्यावे. आता हा जो दृष्टांत दिलाय प्राणाचा, पिप्पलायन मुनी सांगते, एकनाथ महाराज सांगतात की पिप्पलायन मुनीने हा जो दृष्टांत दिलाय प्राणाचा, याच्या उदाहरणावरून परब्रह्म कसं निर्विकार आहे. निर्विकार म्हणजे आकार रहित आहे, ते आकार रहित का नाही, त्याला कशाचा बाध होऊ शकत, कशाने बांधलं जाऊ शकत नाही, म्हणून ते समजून घ्यावे. एकनाथ महाराज म्हणतात आता पिप्पलायन मुनी पुढे देह आणि इंद्रिय याहून आत्मा कसा वेगळा आहे हे सांगणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये पिप्पलायन मुनी काय सांगतात, आता देह इंद्रिय याच्यावरून आत्मा कसा वेगळा आहे ते सांगतात. म्हणजे आपण कोणी आत्मस्वरूप आहोत आणि आत्मस्वरूप म्हणजे देह आपण नाही, मग देह आणि इंद्रिय आपण कसे नाहीत हे आपल्याला पुढच्या श्लोकावरून समजेल. अंगेशु पोषेशु तर तारुष्य विनिश्यतेषु प्राणो ही जीव मधुपाधावती तत्र तत्र सत्रे यदिंद्रिये घनेहमी च प्रसुप्ते कुटस्थ आशय मृते तदन स्मृतीर्नः 39 श्लोक क्रमांक. प्राणांच्या दृष्टांतानेच विवरण करून मुनी आता इंद्रियादिकांच्या लयाने निर्विकार आत्मस्थिती कशी उरते ते दाखवितात असे एकनाथ महाराज म्हणतात. चारही प्रकारच्या शरीरात म्हणजेच अंड, जारयूज, उद्भेज व स्वेदेज या चार खाणी येतात. या चारही खाणीमध्ये शरीरात ठिकठिकाणी जीवात प्राणात वर्तत असतो. काय जीवात्मा म्हणजे प्राणच, सगळ्या जीवामध्ये कोणी प्राणच राहत असतो. पण जेव्हा इंद्रियांचा समूह व अहंकार हे लीन होतात तेव्हा सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये आत्मा निर्विकार असतो. कारण लिंग शरीर या उपाधी वाचून तो असतो, पण तिथेही अनुभव असतो. कारण गाढ झोपेतील सुखाचे स्मरण आपल्याला जागृतीत होते. अनुभव आला तरच स्मरण शक्य असते. काय सांगितले बघा. अंजस्वेदेज जारज चौथे जानगा उद्भीज त्याचे ठाई प्राणू सहज आत्मयोगे सदा वर्ते. जरायूज, अंड, स्वेदेज, उद्भेज ह्या चार खाणी येतात. जरायूज म्हणजे काय, जारांपासून तयार होणारे प्राणी. म्हणजे जे जन्माला आल्यानंतर जारामध्ये असतात ना ते प्राणी. अंडज म्हणजे जे अंड्यामध्ये राहतात ना जन्माला येतात म्हणजे पक्षी का नाही ते. स्वेदेज म्हणजे घामापासून तयार होणारे जीव. उद्भेज म्हणजे घाणीपासून जन्माला जीव म्हणजेच सस्तन प्राणी, पक्षी, सर्प, गोचिड, गिखून, उवा इत्यादी या जमिनीतून जन्माला येणाऱ्या वनस्पती यात प्राण आत्म्याच्या योगाने सदा राहतो. हे सगळ्यांच्या मध्ये कोण राहतो, प्राणच राहतो आत्म्याच्या योगाने. प्राणयोगे आत्मा वर्तता त्याशी जीव म्हणते तत्वता त्या प्राणाशी न बाधिती देहावस्था मा जीवाचे माथा त्या कायच्या. प्राण संबंधाने आत्मा वर्तन करू लागला की त्याला जीव म्हणतात. प्राणाच्या संबंधाने आत्माच वर्तन करायला लागला की त्याला म्हणायचं जीव. प्राणी संबंधाने म्हणजे आता हा प्राण आहे आणि मी जे काय करतो, मी हा प्राण घेतोय सोडतोय या संबंधाने तो आला की तुला जीव. देहाची अवस्था प्राणाला विकार आणू शकत नाहीत, पण देहाच्या अवस्थेने प्राणाला कधी विकार येऊ शकत नाही. हे मगाशीच पाहिले. मग त्या जीवाला विकृती कशा करणार, आणि त्या जीवालाही विकृती आणू शकत नाहीत. कारण जीव फक्त कल्पने म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब पडलेलं असतं आत्मस्वरूपाचं त्या प्रतिबिंबाला जीव म्हणायचं. अंतःकरणाचे प्रतिबिंब पडतं ना आपलं. अंतःकरण म्हणजे कोणतं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चौघांचं मिळून अंतःकरण होतं. ह्याच्यामध्ये जे प्रतिबिंब पडतं अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं त्याला म्हणायचं जीव. असा असणारा जीवाला विकृती कशी करणार ते. मग हे कोण, उपाधी होऊ शकते का त्याला विकृती? नाही. एक तर उपाधी जड आहे आणि मन अंतःकरण म्हणजे जे मन, चित्त, अहंकार आणि हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे 4 जण येतं यांच्यामुळे अंतःकरण तयार होतं. त्याला सूक्ष्म देह म्हणलंय. त्याच्याही पलीकडे आत्मा आहे, त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. मग त्याला कसं काय त्याच्यामुळे विकार होईल का सांगा बरं. जीवाला पण नाही होत उपाधीने. म्हणून देह इंद्रिया माझी वर्तता आत्मा अलिप्त देहावस्था तो काहीसा म्हणती आता एक त्याही दृष्टांता सांगेन. मग आत्मा देह इंद्रिय यात असताना त्याहून अलिप्त असतो. आत्मा कसं आहे, या देहामध्ये राहतो, इंद्रियामध्ये पण असतच ना त्याची शक्ती सामर्थ्य. त्याहून आत्मा कसा वेगळा आहे. आता तो कसा वेगळा असतो ते तुला सांगतो म्हणजे ऐक. आत्मा जागृत देही वर्ते तै सविकार मानिती त्या ते तोची सांगुनी देहेंद्रिया ते स्वप्ने वर्ते पूर्वानुध्यासे. आता आत्मा जेव्हा देहामध्ये देहाच्या जागृत अवस्थेत असतो आत्मा
ध्येयामध्ये आहेच. आता आपण जाग आहे, ही जागृत अवस्था आहे आपली. आता ह्या जागृत अवस्थेमध्ये हे जे काही सगळं चालतं हे कोणाच्या सत्तेमुळे चालतं? ते आत्म्याच्या सत्तेमुळे चालतं. मग हे आपल्याला कळतं का नाही? मी चाललो, मी बोलतोय, मी ऐकतोय का नाही, मी खातोय, हे सगळं हे आपल्याला समजतं. मग हे सगळं कोणाच्या सत्तेने होतंय? तर ते आत्म्याच्या सत्तेने होत असतं. मग त्याला सविकार मानतात. तेव्हा त्याला काय म्हणायचं? सविकार मानतात. पण तोच आत्मा तिथला अभिमान सोडून, आता उपाधीचा अभिमान त्यांनी सोडला म्हणजे काय? हिथला अभिमान सोडला जागृतीचा. आता झोपलाय तो, आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न ज्यावेळेस पडतं त्यावेळेस स्वप्नामध्ये कोणती क्रिया चालू असते? त्याला स्वप्न पडलं, मी गेलो फिरायला गावात, तीर्थयात्रेला गेलोय, मी देवदेव करतोय, आणि मला माझं काय झालंय, चूक झाली जोडीदारांची, आणि मी आता एकट्याच पडलोय, असं आपल्याला स्वप्न पडतंय. त्यावेळेस हे स्वप्न पाडणारा कोणी? ह्याचा साक्षी कोण आहे? साक्षी हे कोणामुळे होतंय? ते आत्म्यामुळे होतंय. पण आपल्याला कळतं काय त्यावेळेस? उपाधी दिया तर गप्प पडलेला आहे सगळा, आणि हा तर कुठे गेलाय? फिरायला गेलाय. म्हणजे याचा साक्षी कोण आहे? आत्माचे. मग त्याचा काही संबंध आहे का? नाही. मग तेव्हा पूर्वीचे जे चिंतन असते त्यानुसार वर्ततो. मग कसं वर्तन करतं ते? आता हे अंतकरणाचा खेळ आहे, मनबुद्धी आणि चित्ताचा खेळ आहे असा. मग हे वर्तन कसं करतं? जागृतीमध्ये जसं वर्तन करत होतं ना हे, तसंच ते स्वप्नामध्ये वर्तन करत असतं. पण देह मात्र गप्प पडलेला आहे. ध्येय इंद्रियाविहीन केवळ लिंग देह जाण, निजात्म देखे स्वप्न जागृती अभिमान संकल्पे. ध्येय इंद्रिय यातून सुटून, बघा आता ध्येय आणि इंद्रिय सगळे गप येतं, ते काहीच काम नाही करत, ते झोपले ते. मग काय झालं? ते झोपी गेलेले येतं. झोपी गेले म्हणजे शांत पडलेले आहेत ध्येय आणि इंद्रिय. पण लिंगदेह म्हणजे सूक्ष्म ध्येयाने, म्हणजे चित्त का नाही, चित्त वृत्ती रूपाने हा काय झालेला आहे? हा आत्मा त्याच्याशी जोडला जातो आणि तो स्वप्न पाहत असतो. त्यावेळेस आत्मा कोणाबरोबर जोडला गेलेला असतो? तो चित्ताबरोबर फक्त त्याने स्वप्न पाहत असतो. म्हणजे सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे कोणता? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना मिळून सूक्ष्मदेह म्हणलंय, अंतकरण. मग ह्या सूक्ष्मदेहाने तो काय करत असतो? त्याच्याशी जोडला जाऊन त्याच्याबरोबर तो फिरत असतो. मग आता त्याला जागृतीला अभिमानाचा संकल्प आधार असतो. मग आता हे सगळं व्हायला आधार कोणता आहे? त्याला जागृती केलेला संकल्प. मग त्यांनी इच्छा केलेली असते जागा असताना, मला ना तीर्थयात्रेला जायचंय, बऱ्याच दिवसापासून तसं चाललंय, मला जायचं वृंदावनला, मला वृंदावनला जायचंय. मग तर स्वप्नच पडतं मी वृंदावनला गेलो म्हणून, आणि तिकडे हुकाचूक झाली आमची. म्हणजे त्याला आधार कोणाचा आला? जागृतीतला आधार आला. येतंय का लक्षात? समजतंय का? नाही समजलं तर विचारा. मग ते उपरमल्या स्वप्न देहाभिमान झाली लीन, सर्व विकार विहीन, सुषुप्ती काळी पूर्ण परमात्मा उरे. मग पुढे ते स्वप्न शांत होऊन, आता पुढे हा झोपलेला आहे, पुढे स्वप्नही संपून गेलं, आता गाढ झोप लागली, देहाचा अभिमान लीन झाला, देहाचा अभिमान पण नाही त्याला आता. आता त्या गाढ झोपेमध्ये त्या प्रकारच्या विकारापासून रहित पूर्ण परमात्मा स्वरूपाने असतो. आता ते कसं आहे? सगळ्यापासून विकार रहित परमात्मा. कोणतं? परमात्मा स्वरूपाने कसं आहे? ते वेगळा आहे तिथं. मग देह इंद्रियाशी अभिमान लीन, कोणीही स्फुरेना स्फुरण, तरी ते झाले सर्व शून्य, आत्मा चितगण नाही म्हणशे. यावर अशी शंका येईल की सर्व जर शून्य होते तेव्हा चितगण आत्मा ही नाही, असं एखादं म्हणेल ना. मग आता कुठे आत्मा म्हणले त्यावेळेस? आता जाणीव संपली ना सगळी. जागृती असली म्हणजे जागृतीची जाणीव नाही, स्वप्न झोपल्यामुळे स्वप्नातली पण जाणीव राहिली नाही आता. मग आता काय झाला? तो लीन झाला, चितघन झाला तो आत्मा. आता तो मग तो शून्य झाला म्हणजे काय झाला? आता आत्मा पण तिथं नाही, असं एखादा म्हणेल, असा प्रश्न तयार होईल एखाद्याला. पण त्याला उत्तर असे म्हणले, बघा ऐका म्हणले, मी सांगतो. सुषुप्तीत आत्मा नाही, मी एवढा वेळ सुखाने निजलो होतो, हे स्मरण कसे होते? आपण उठलो, मला लय गाढ झोप लागली होती, लय सुंदर झोप लागली, मला फ्रेश वाटायला लागलं मला. हे कशाने होतं आपल्याला जागा झाल्यावर? मग तेव्हाचा आत्मा जर नसता तर ही आपलं स्मरण राहिलं असतं का? बरोबर नसतं राहिलं असतं का? नसतं राहिलं. पण तो आत्मा आहे, आत्मा आहे म्हणून त्याचं स्मरण आपल्याला आहे का नाही? म्हणजे अर्थात ते स्मरण ज्याच्या ठिकाणी उपसते त्याला शून्य म्हणता येत नाही. मग हे स्मरण कुठं उपजलं आपल्याला? सगळे इंद्रिय शांत पडले होते, तुमची बुद्धी शांत झाली होती, तुमचे सुषुप्तीचे अंतःकरण आधी जड देह शांत झाले, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार होते, स्वप्न रूपाने ते फिरून आले, तेही शांत झाले. आता गाढ झोप लागली, मग आता स्मरण कोण करेल त्याला? कोणच करणार नाही, म्हणून शांत, तिथे शून्य, काहीच नव्हतं आता. पण ज्यावेळी त्याला जाग आली, आणि जागा आल्यानंतर मग मला गाढ झोप लागली होती, हे कुणाला स्मरण होतं? ही बुद्धीमध्ये स्मरण होतच का नाही? मग ही कुणाच्या सामर्थ्याने स्मरण होतं? म्हणजे तो आहे का नाही? म्हणजे ते शून्य जरी झाला म्हणजे आता नाहीच असं म्हणता येईल का आपल्याला? म्हणजे तो आहे. समजलं ना? येते का लक्षात? तसं जरी सुषुप्तीशी आत्मा नाही, तरी सुखे निजलो होतो पायी, हे उपजे त्याच्या ठाई, तो सर्वता नव्हे काही शून्य. म्हणून
जो मी जागृती जागता, जो मी सुषुप्ती सुख भोगता, जो मी स्वप्ना ते देखता, येवती ही अवस्था साक्षी जो. म्हणून काय म्हणावं लागेल त्याला आता, मी जागृती जागणारा, जागृतीमध्ये कोण असणारा जागणारा मीच आहे. म्हणजे कोण आत्मावर का, स्वप्न पाहणारा पण कोण आहे आत्माचे, आणि सुषुप्तीत सुख भोगणारा, असं तिन्ही अवस्थामध्ये जो, या तिन्ही अवस्थेला जो साक्षी आहे हा, त्याला म्हणायचं आत्मा. तो कधीही शून्य होऊ शकत नाही. शून्य झालं म्हणजे संपलं, काहीच नाही आता राहिलं. काहीच नाही राहिले म्हणजे तिथं आता विचार करणार कोण आहे का सांगा बरं, काहीच नाही राहणार ना. पण काहीतरी शक्ती आहे हा, तिचं फक्त आपल्याला त्याला जाणता येत नाही, तिचं आकलन करता येत नाही आपल्याला, तिची जाणीव आपल्याला होत नाही. ती जाणीव होती आपल्याला, पण काहीतरी नक्कीच आहे का नाही, म्हणजे काहीतरी आहे, म्हणजे अशा पद्धतीने आहे. म्हणून हे राजा तो शुद्ध असणारा पूर्ण चितगण परमात्मा होय, आणि त्यालाच म्हणायचं काय परमात्मा. आलं की लक्षात, परमात्मा कुणाला म्हणायचं ते तिला ध्यान देऊन ऐकावं लागतं, तेव्हा समजत असतं ते. म्हणून सुषुप्ती ब्रह्मानुभव आहे, तरी का पडती संसार रूप आहे, ते त्या विद्येशी अहमलीन राहे, या लागी होय भवभ्रमू. मग यावर शंका अशी येते की मग सुषुप्ती जर ब्रह्मानुभूती येते, काही शंका येते, सुषुप्ती आहे म्हणजे गाढ झोप लागलेली आहे आपल्याला, आणि त्या गाढ झोपेमध्ये जर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो, तर पुढे जागृतीत पुन्हा संसार का वाचतो, अशी शंका येऊ शकते ना. अशी शंका येते म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव तर आला आपल्याला, गाढ झोप लागली, बरं तो कोणी असू द्या, व्यवहारी असू द्या, प्रपंच असू द्या, ज्ञानी असू द्या, कुणी असू द्या, सगळ्या गाढ झोप लागली म्हणजे काय झालं, त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला. मग जागा झालं, त्याला संसार का बसायला लागतो परत, मग मी आमचं कोणीतरी आहे, मी तमक्याचा कोणी मुलगा आहे का नाही, माझं मग मी हे काम करतोय, माझा व्यवहार आहे, माझा व्यापार आहे, हे सगळं का बसायला लागतं परत जसं तसं त्याला. रोजचे नित्यनेमाने उठले की आपल्या रोजची कामं करायला लागतो, असा संसार त्याला का वाचतो, किंवा जन्माला येतो मरतो. त्यावर उत्तर असे येते की अवस्थेत अहंकार अविद्यामध्ये मर्यादित लीन होऊन राहतो. बघा त्या अवस्थेमध्ये काय होतो, त्या उत्तर असं आहे की त्या ज्या अवस्था येतात, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, जे तीन अवस्था येतात, या तीन अवस्थेमध्ये अहंकार अविद्येमध्ये त्या मर्यादित लीन होत राहत असतो. मग जी गाढ झोप लागलेली अवस्था आहे सुषुप्तीची, त्यामधला जे तुमचा अहंकार आहे, हा सगळा खेळवणारा कोणी अहंकार आहे. मी आम काय हा कोणी अहंकारच आहे. मी देह आहे हा कोणी अहंकार आहे. हा देहाच्या संबंधाने सगळं संसार माझा आहे हे कोणी अहंकारच आहे. पण हा असणारा अहंकार जे सुषुप्ती अवस्था आहे, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये तो लीन झालेला असतो, सगळा गेलेला नसतो, सूक्ष्म रूपाने तो असतोच, पण लीन होऊन गेलेला असतो. त्याचा पूर्णपणे बाद होत नाही, त्या अहंकाराचं काही होत नाही, पूर्णपणे बाद होत नाही, थोडाफार तो राहिलेला असतो. त्यामुळे संसार भासतो. आणि ज्यावेळेस आपण जागृत होतो त्यावेळेस तोच अहंकार परत काय करतो, मोठा होतो परत, म्हणजे सगळं परत घेतो तो. मी आमकाम काय, मी मुलगा आहे काय, मी आमक्याचं नाव आहे, मी आमक्याची बायको आहे, माझे काय, मी व्यापारी आहे, माझं हे घर आहे, माझी जमीन जुमला आहे, हे सगळं परत पहिलं जसं होतं ना तसंच परत चालू होतं त्याचं. का म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, अहंकारच बाद करावं लागेल, तर ती गोष्ट साध्य होईल. म्हणजे सगळं खेळ करणार कोण आहे, अहंकार आहे. म्हणून अहंकार धरी सोहम, पण म्हणजे अहंकार कोणता धरायचा, मी ब्रह्म आहे हा अहंकार धरायचा. आणि मी ब्रह्म आहे हे अहंकार चांगला आपला काय म्हणजे बुद्धीचा निश्चय होण्यासाठी, ते ब्रह्म मीच आहे म्हणून हे सतत सतत आपल्याला ऐकायचं. असं होतं का आपलं, नाही होत, म्हणून सतत आपल्याला ते ऐकायचं. म्हणजे अविद्या अहंकाराशी नाशे, ते जगदरूपे ब्रह्मची भाषे, जन्म मरणाचा ठाऊची पुशे, जीव समरशी परब्रह्मी. पण ती अविद्याच अहंकाराचा जेव्हा नाश पावते, बघा ती अविद्या असणारी म्हणजे काय, अज्ञान. अविद्या म्हणजे काय, अज्ञान. आणि अहंकार असं म्हणजे अहंकार सहित काय होते, नाश पावते. अज्ञान गेलं आणि अहंकार गेला, अहंकार गेला, अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. फक्त घालवायचं काय आपल्याला, अभिमान घालवायचंय. अभिमान घालवायचा, कोणता अभिमान घालवायचा आहे, मी देह आहे हा अभिमान घालवायचा. आणि मी देह आहे हा अभिमान घालवण्यासाठी सद्गुरूने आपल्याला काय दिले, साधन दिले. कोणतं, मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे या साधनाने काय करायचं, मी देह आहे हे घालवायचं. आणि एकदा मी देह गेला की मी ब्रह्म शिल्लक राहत नाही का नाही. म्हणून अहंकार जेव्हा नाश पावतो तेव्हा जगत संसार आधीच भास न होता ब्रह्मच भासते. आणि ज्यावेळेस आपला अहंकाराचा नाश होतो ना, त्यावेळेस ही संसार न दिसता आपल्याला काय दिसतो, सगळं परब्रह्म दिसतं. जर आपल्याला परब्रह्म दिसत नसेल तर आपल्या ठिकाणचा अहंकार त्याला कारण आहे. म्हणजे जन्म मरणाचं नाव उरत नाही. म्हणून जन्म नाही, मरण नाही, जीव ब्रह्मामध्ये एकरूप होऊन जातो. जीव काय होतो, जीवपणा पण त्याला वेगळा राहत नाही, ते ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडले, पाणी आटून गेलं की त्याचं प्रतिबिंब कुठे गेलं, ते काय कुठे निघून जातं का मरून गेलं ती, नाही. ते मुळात पडलं म्हणजे काय, ते फक्त त्याचा भास झालेला असतो आपल्याला पाण्यामध्ये, वास्तविकता ती मिळून गेलं परत.
का नाही? तसं जीव सुद्धा काय ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. म्हणून फक्त काय करायचं आपल्याला, अहंकार गाळायचा. निखिल म्हणा पाणी बघून ते इथं हे तो मातू दृष्टांत प्रमाण प्रमेय विवर्जित परमात्मा सदोदित परब्रह्म निश्चित परमानंदे. त्या अवस्थेत परमात्मा हेतू दृष्टांत प्रमाण प्रमेय प्रमता इत्यादी गण्यरहित. बघा त्या अवस्था म्हणजे अशी जी अवस्था असते कुठली, आता त्याचा अभिमान निघून गेला, त्याचं अज्ञान पण निघून गेलं, अशी जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये परमात्मा हा हेतू आहे का नाही. मग त्या हा हेतू असण्यासाठी दृष्टांत, त्याला असणारं प्रमाण, त्याला प्रमय प्रमाता इत्यादी रहित असा होऊन तो सदा प्रकाशरूप परमानंद रूप परब्रह्म होतो. बघा मग हे सगळे त्याचे जे आहेत ना, हे सगळे संपून जाते आणि प्रकाशरूप असणारा, हा सदा प्रकाशरूप असणारा परमानंद रूप असणारा परब्रह्म होतो. कोण तो साधक होतो म्हणजे मुळात आहेच तो, फक्त त्याला समजतं. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी कसा राहतो तो आनंद, परमानंद राहतो. परमानंद आनंदाचे डोई आनंद तरंग का नाही, आनंदाच्या तरंगामध्ये तो डुलत असतो, सदा समाधानी असतो तो. त्याला कधी दुःख होत नाही, त्याला कधी सुख होत नाही, कधी हुराळून जात नाही, काही नाही. मग त्याला काय जन्म त्याच्या देहाला काही वेदना होत नाहीत का? हा, त्याच्या देहाच्या प्रारब्धाने त्याला जे असेल ते त्याला ते मिळत असतं. त्यानुसार त्यांनी देह प्रारब्ध सोडून दिलेला असतो आणि स्वतः मात्र त्या परमानंद आनंदामध्ये मग्न होऊन गेलेला असतो. असा ते साधकाची अवस्था होती. कधी गेल्यावर, अज्ञान आणि अभिमान गेल्यावर. म्हणून काढायचं काय आपल्याला, अभिमान काढा. अज्ञान गेलं की अभिमान जातो लगेच. आणि काय अज्ञान आपल्या ठिकाणी, मी आमका कोणीतरी आहे, मी कोणी, हा मी म्हणा, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे करीन, मी ते करीन. आणि ते आणि मी कोण आहे, मी आला की तू आला, मग तू आला की लगेच शत्रू मित्र आले, द्वैत आलं, भेद आला आणि सगळा संसार तयार झाला. पण मीच गेला की काय, मीच गेला, मी असणार हा जे अहंकार आहे हा निघून गेला. कशाने गेला, खरं कळलं त्याला. काय खरं, ते परमात्मा सोडून या ठिकाणी दुसरं काहीच नाही, सगळा परमात्माचे आणि मी ही तोचे, म्हणून मी मरून गेला, तर मी शिल्लकच नाही राहिला. आणि मी गेला म्हणजे हा मी असणारा अहंकार हा निघून गेला. आणि हा निघून गेला की आता फक्त काय आनंदच झाला, इथपर्यंत जायचंय. आणि हे ठिकाणी आपलं हे ध्येय आपलं. म्हणून ते येत सुखावरी सुख नांदे, आनंद भोगेचे आनंदे, जग दुमदुमी परमानंदे, स्वानंद बोधे संपूर्ण. म्हणून त्या स्थितीत अत्यंत सुख नांदते. बघा अशी जी स्थिती प्राप्ती होती साधकाला, त्या स्थितीमध्ये त्या साधकाला सगळं काही सुख नांदत. त्याच्या ठिकाणी काय नांदत, सुख नांदत, आनंदाचा अनुभव येतो त्याला. जगताचा भास न होता स्वानंद सर्वत्र दुमदुमतो. आता त्याला जगत भासत नाही, त्याला हा परमात्मा भासतो. त्याला कुणीकडे जरी बघितलं ना, ववाळू गे माय आता कवना ववाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्याला सगळा कोण दिसतो, चतुर्भुज रूपाने जग दिसायला लागतं त्याला. त्यामुळे त्याला जिकडे पाहिलं तिकडे त्याला आनंदच आनंद, त्याच्यामध्ये आनंदच आनंद आहे. का तर आनंद असणार हे स्वरूप आहे त्या भगवंताचं, त्या परमात्म्याचं. काय आनंद असणार हे स्वरूप त्या परमात्म्याचं आहे. त्यामुळे समाधान त्याच्या ठिकाणी राहतं. त्यामुळे ते दूषित होत नाही, तो त्याचा अंतकरण दूषित राहत नाही. म्हणून तो स्वानंद बोध मात्र भरवून उरतो. शिल्लक राहतो फक्त स्वानंद बोध, स्वरूपाचा असणारा आनंद जो बोध आहे ना, अरे तो परमात्मा, सगळा परमात्माचे. आता मी सोडून दुसरं कोणच नाहीचे इथं, आत्मरूपाने सगळं मीच आहे, असं बोध त्याच्या ठिकाणी फक्त राहतो. बाकी त्यामुळे सगळं दुमदुमून जातो आनंद त्याच्या ठिकाणी. म्हणून काय केलं पाहिजे, फक्त आपला अभिमान घातला पाहिजे. अभिमान कशाने जाईल, अज्ञानाचं निरसन करावं लागेल आपल्याला, म्हणजे अभिमान जाईल. आणि अज्ञान कशाने जाईल, सद्गुरूला शरण जावं लागेल. सद्गुरूला शरण गेलं काय करावं लागेल आपल्याला, त्याला अनन्य भावाने शरण जावं लागेल. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर ते जे सांगतील ते ऐकावं लागेल आणि त्या पद्धतीने करावं लागेल, तर आपलं अज्ञान जाईल. ते आपल्याला सत्य मानावं लागेल, ते सांगतात ते मानावं लागेल. का सत्य आपल्याला, पण आपण जर म्हणलं नाही तुम्ही हे सांगतात कशावरून बरं, असंच असू नाही तर नसू, आपल्याला त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मला काही कळत नाही, मी अज्ञानी, हे आपल्याला कळलं पाहिजे बरं का. तर आपल्याला त्याला शरण जाता येतं, कुणाला सद्गुरूंना. पण मी अज्ञानी, मला काही कळत नाही, हे आपल्याला कळत नाही अजिबात, आपण त्यांना आडवं लागायचं. पण नाही असं कसं काय तेव्हा, म्हणजे काय ते सांगते ते चुकीचं आहे का. म्हणून एक तर पहिली गोष्ट बरं का, ही पस्त कोणाला पटकन, ज्यांनी त्या सद्गुरूवरती दृढ भाव ठेवलेला आहे, श्रद्धा ठेवलेली, त्यांनी सांगेन ना तसं लगेच उचलून घेतो, की त्याला लवकर पचत याला.
आणि दुसऱ्या कोणाला पचतं जो साधा आणि हे कोण करतं जो साधा भोळा असतो ना हे त्याला शक्य होत. ज्याने ग्रंथ वाचलेले असतात, ज्याने अभ्यास केलेला असतो, हे त्याचं काम नाही लवकर काही काही. त्यासाठी काय केलं पाहिजे, सद्गुरूला शरण जायचं म्हणजे पूर्णपणे निर्मळ, अंतकरण निर्मळ. आपल्या ठिकाणी जे असं ना ज्ञान असेल, आपलं अज्ञान असेल, काय जे असेल ना सगळं बाजूला ठेवून त्याला शरण जायचं. ते सांगते त्यांनी ते घ्यायचं आपण. पण आपलं ते ज्ञान बसत ना, आपण आधी शास्त्र वाचलेलं ते उडी हाणीत असतं ना, मग त्यामुळे ते काय होत नाही, आपल्याला टाइम लागतो, त्यात वेळ जातो आपल्याला. म्हणून कोरी पाठी करून आपण जायचं, कोरी पाठी घेऊन, आणि त्या कोऱ्या पाठीवर जे सद्गुरू लिहिते ना आणि ते तेवढंच राहून द्यायचं फक्त बस. त्याचं काय लिहिलं असतं, तो परमात्मा तूच आहेस त्या कोऱ्या पाठीवरती. म्हणून आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदा विठ्ठल